सेलू नजीकच्या घोराड नगरीत आज श्री संत केजाजी महाराज यांच्या 117व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने आयोजित भव्य दिव्य अशा पालखी व दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून विदर्भातील शेकडोंच्या संख्येने भजनी दिंडी या सोहळ्यात सहभागी झाले आहे। या प्रसंगी ढोल ताशाचा गजर आणि टाळ मृदंगाच्या निनादात स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातून सकाळी 10 वाजता पालखी व दिंडी सोहळा प्रारंभ झालाय। श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने येथे आठवड्याभरापासून विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 7 दिवसीय भागवत कथा ज्ञान यज्ञाचा येथे नुकताच समारोप झालाय। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने काल शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने अख्ख्या मंदिर परिसर उजळला होता। यावेळी लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने अख्खा मंदिर परिसर उजळला होता। या अलौकिक अशा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी गावातील अबालवृद्धांसह विदर्भातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यासोबतच येथील नामदेव महाराज समाधी मंदिराच्या परिसरात काल रात्री 8 वाजता पंढरपूर येथील ज्ञानराज कृपा प्रासादिक दिंडीचे सचिव तथा पुंडलिक वर्धा आध्यात्मिक ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज चंदनखेडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडलाय। काल रात्रीपासूनच येथे आजच्या पालखी व दिंडी सोहळ्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली। येथील तरुणांनी रात्री गावातील संपूर्ण रस्ते तसेच सेलू शहराच्या मेडिकल चौकापासून तर घोराडच्या मंदिर परिसरापर्यंतचा अख्खा रस्ता पाण्याने धुवून काढलाय। त्यानंतर त्यावर सुबक व आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली। यावेळी संपूर्ण गावच या सोहळ्याच्या रंगात न्हाऊन निघण्याची जय्यत तयारी करताना दिसत होते। आज सकाळी 10 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात ढोल ताशा पथकाच्या गजरात पालखी व दिंडी सोहळा प्रारंभ झालाय। या भव्य दिव्य सोहळ्यात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसह मोठ्या प्रमाणात भजनी दिंड्या सहभागी झाल्या आहेत।
काको चल पंता